कसा घडला शिवबा? काळ कठीण होता. डोंगरदऱ्यात राहणारा माणूसही भयभीत होता. आपली माती, आपली भाषा, आपली संस्कृती सगळं असूनही माणूस परका बनला होता. त्या अंधारलेल्या काळात 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर एक दिवा पेटला. तो दिवा साधा नव्हता. तो होता स्वराज्याचा पहिला प्रकाश. आई जिजाऊंच्या पोटी एक बालक जन्माला आलं. कोणालाही कल्पना नव्हती की हा बालक पुढे इतिहास बदलणार आहे. तो बालक म्हणजे शिवबा. जिजाऊ केवळ माता नव्हत्या, त्या शिवबांच्या पहिल्या गुरु होत्या. त्या कथा सांगत होत्या, पण त्या कथांमधून भीती नाही तर स्वाभिमान निर्माण होत होता. राम, कृष्ण, भीम, अर्जुन हे फक्त नावे नव्हती, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शिकवण होती. शिवबा लहान होता, पण त्याच्या मनात प्रश्न मोठे होते. आपली भूमी आपली का नाही? आपल्या लोकांवर अन्याय का होतो? आणि याच प्रश्नातून एक निर्णय जन्म घेत होता. हा निर्णय तलवारीपेक्षा धारदार होता. शिवबा खेळत नव्हता, तो घडत होता. मावळ्यांमध्ये मिसळत होता. त्यांचं दुःख समजून घेत होता आणि मनात ठरवत होता की हा अन्याय संपवायचा. पहिल्यांदा किल्ला जिंकला तेव्हा तो विजय नव्हता, ती होती स्वराज्याची घोषणा. शिवबा शत्रूंना घाबरत नव्हता, पण जनतेला घाबरवणारा अन्याय त्याला अस्वस्थ करत होता. स्त्रीचा सन्मान, गरिबाचा न्याय आणि शत्रूशी ही माणुसकी हे त्याच्या स्वराज्याचे नियम होते. तो राजा म्हणून जन्माला आला नव्हता, तो राजा म्हणून घडवला गेला. जिजाऊच्या संस्कारांनी, मावळ्यांच्या निष्ठेने आणि स्वतःच्या ध्येयाने. शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे केवळ एका बालकाचा जन्म नव्हता. तो होता पराधीनतेला दिलेलं उत्तर, अन्यायाला दिलेलं आव्हान आणि स्वराज्याची पहिली शपथ. आजही जेव्हा अन्याय दिसतो, जेव्हा स्वाभिमान दुखावला जातो, तेव्हा इतिहास एकच नाव आठवतो, छत्रपती शिवाजी महाराज. कारण काही जन्म फक्त माणसाचे नसतात, ते युग बदलण्यासाठी असतात. आणि शिवाजी महाराजांचा जन्म हा स्वराज्याची सुरुवात होती. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.